करुणा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचा 18 वर्षांचा मुलगा शिशिव धनंजय मुंडे याने सोशल मीडियावर पोस्ट करून आपली भूमिका मांडली आहे। आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हते असं शिशिव मुंडेने म्हटलेलं आहे। कौटुंबिक हिंसाचार खरं तर करुणा मुंडेंकडूनच आमचा झाला असल्याचा गंभीर आरोप त्याने केलेला आहे। शिशिव मुंडेने नेमकं काय आरोप केलेले आहेत एक नजर टाकूया। मी शिशिव धनंजय मुंडे, मला आता बोलणं भाग आहे। आमचे वडील जगातले सर्वोत्कृष्ट वडील नसले तरी ते आम्हा भावंडांना कधीही हानिकारक नव्हते। माझी आई कायम तिच्या विविध कारणांमुळे बाधित असायची आणि त्याचा वचपा ती आम्हाला वेदना देऊन काढायची। तिच्यावर कौटुंबिक हिंसाचार झाला असा दावा ती करते। तो कौटुंबिक हिंसाचार खरं तर मी, माझी बहीण आणि माझे वडील यांच्या सोबत तिच्याकडून व्हायचा। माझ्या वडिलांना तिच्याकडून होणारा शारीरिक आणि मानसिक जाच असह्य झाल्यानंतर ते तिला सोडून गेल्यावर तिने मला आणि माझ्या बहिणीला सुद्धा घर सोडून जायला सांगितलं, कारण तिच्या मते तिचा आणि आमचा जन्मदाते असूनही काहीही संबंध राहिला नव्हता। दोन 2020 वर्षापासून आमचे वडीलच आमची सर्वस्वी काळजी घेत आहेत। या आरोपांवर करुणा मुंडे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। तुम्ही स्वतः त्यांची परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे स्वतःच्या डोळ्यातून, खरी आहे ना? तो ते किती डिप्रेशन मध्ये होता आणि किती प्रेशर होता त्यांच्या डोक्यावरती, आणि तेच प्रेशर तो मला करत होता की बोलू नका, मीडियावरती बोलू नका। आणि मी काय वेगळा काय वाईट बोलत पण नाही होती, मी फक्त इतका बोलत होती की न्यायाधीशच्या न्यायालयाच्या आणि माझे जे ॲडव्होकेट होते त्यांचा धन्यवाद, फक्त इतका मी बोलत होते। आणि त्यांना कंटिन्यू कॉल येत होते त्यांचे वडीलचे, तो त्या प्रेशरमध्ये झाला आणि त्यांनी अशी पोस्ट केली।